श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आम्हाला रोज उठल्यानंतर एक नवीन परीक्षा असतेच आणि आयुष्यात परीक्षेशिवाय माणूस चांगला घडतही नाही. आज आम्हाला जायचं होतं एका दुकानची ॲड शूट करायला, म्हणून पटापटा नाश्ता करून घेतला आणि आवरल्यानंतर आरू मला सुंदरी सुंदरी गाण्यावर डान्स करून दाखवत होता. मग मी काय गप्प बसते होय, मीही त्याला साथ दिली आणि हा आमचा काळू आवरायच्या अगोदरच मास्क लावून बसला होता. तर आवरून आम्ही निघालो. पहिलं महत्त्वाचं काम करू म्हटलं. माझ्या कात्रीला धार लावायचं होतं, कारण कात्रीशिवाय माझं टेलरिंगचं काम पुढे जात नाही. मग तिथून आम्ही निघालो. जयसिंगपूरमध्ये महाराजांचं दर्शन घेतलं. आरू म्हणत होता, बाबा डोळ्यात धूळ चालली आहे. मग त्याला थांबून गॉगल घेतला. गॉगल घातल्यावर कसा खुश झाला बघा. बाबांचा खूप लाडका. त्याला काही झालं तर त्यांचे बाबा खूप अस्वस्थ होतात. तर तिथेच आम्हाला पाहून एक सर थांबले. त्यांनी आमच्या व्हिडिओचे कौतुक केले. त्यांच्याकडे मोबाईलच्या रेडिएशनमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी प्रोडक्ट होते. त्यांनी डेमो दिले आणि त्यांच्या मिसेसबरोबरही व्हिडिओ कॉलवर बोलणं झालं. त्याही खुश झाल्या आमच्याशी बोलून. तिथून अजून एक काम करून जायचं म्हटलं. काकांची तब्येत बरी नव्हती म्हणून सांगलीत त्यांना पाहिलं. त्यांना पाहून निघत होतो तोपर्यंत काकीने जेवून जायला सांगितलं. मग काय जेवण केलं. आज आपण सगळीकडे बघतो भावाभावात किती वाद आहेत, पण आमच्या घरात तसं काही नाही. काका काकी पोटच्या मुलांसारखं आम्हाला बघतात. लहानपणापासून ते आजपर्यंत त्यांनी आम्हाला कधीच काही कमी पडून दिले नाही. तर तिथून निघाल्यावर पावसाने आम्हाला गाठलं. जवळजवळ 1 तास आम्ही तिथेच बसून राहिलो. पाऊस थांबल्यावर शेवटी ॲड करायच्या ठिकाणी आलो. पहिला आमचा कंटेंट तयार होताच तरी जरा माहिती घेतली. यांनी सगळी माहिती दुकानच्या मालकीनबाईला सांगितली. कसं शूट होणार, कुठे काय लावायचं, कुठून शॉट्स घ्यायचे. तर असे एक शॉट्स आम्ही घेतले. पण शूट करायला 2 तास गेले आणि एवढा वेळ होतोच, कारण आपण जे काम करतो ते परफेक्ट केले तरच आपल्या मनालाही समाधान वाटतं. शूट पूर्ण झाल्यावर मालक आणि मालकीनबाई खुश झाले. ते म्हणाले, खूप ताप असतो बाबा याला. तर तिथून निघायला आम्हाला 7:30 वाजले आणि रस्ता एवढा सामसूम असेल असं वाटलंही नाही. खूप भीती वाटत होती. रस्त्याला एकही गाडी दिसत नव्हती. कसेबसे हायवेवर आल्यावर जरा बरे वाटले. असे प्रसंग आयुष्यात येत राहणारच, त्यावर मात करून पुढे गेलेच पाहिजे. आणि या संघर्षात माझा आरू कायम सोबत असतो, म्हणून तो आमचे हे कष्ट कधीच विसरणार नाही. तर चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.